मला खूप जण विचारतात, तू नक्की काय करतोस? एक्झॅक्टली काय करतोस? आता हे बघा, आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस वापरतो. उदाहरणार्थ मोबाईल फोन, लॅपटॉप, फ्रीज, मिक्सर, टेबल, खुर्ची, मोटरसायकल, कार ही सगळी प्रॉडक्ट्स आहेत. आता बँका, पेट्रोल पंप, इन्शुरन्स, एटीएम मशीन, बस, रेल्वे, विमान या सर्व्हिसेस आहेत. प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिस वापरण्याचा आपला अनुभव वेगवेगळा असतो. काही प्रॉडक्ट्स सोपी असतात वापरायला, काही जरा मध्यम असतात, काही कठीण असतात. हा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरण्याचा जो आपल्याला अनुभव येतो, त्यालाच युजर एक्सपिरियन्स असं म्हणतात. कारण आपण वापरकर्ता असतो आणि आपण प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरत असतो. या वापरकर्त्याच्या अनुभवाच्या सुलभ रचनेलाच युजर एक्सपिरियन्स डिझाईन असं म्हणतात. म्हणजे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपल्याला वापरायला युजर फ्रेंडली असावं, सोपं असावं, आनंददायी असावं, याचा अभ्यास करून जे डिझाईन करतात त्या लोकांना यूएक्स डिझायनर असं म्हणतात. आता यूएक्स डिझाईनची प्रोसेस सोपी सांगायची म्हणजे हे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिस वापरणारे युजर्स किंवा वापरकर्ते कोण आहेत, त्यांचा अभ्यास केला जातो. त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना त्यांच्या गरजा काय आहेत किंवा त्यांच्या प्रेरणा काय आहेत, त्यांचं आयुष्य कसं सोपं करता येईल याचा अभ्यास करून त्याच्यासाठी डिझाईन्स केलं जातं. मग त्यामुळे युजर एक्सपिरियन्सच्या क्षेत्रात काम करण्यासाठी युजर्सचा म्हणजे वापरकर्त्याचा अभ्यास करणारे युजर रिसर्चर्स लागतात किंवा कॉन्सेप्ट किंवा स्ट्रक्चर डिझाईन करणारे युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स लागतात किंवा टायपोग्राफी, कलर याचं नॉलेज असलेले व्हिज्युअल डिझायनर्स लागतात आणि या सगळ्यांनी मिळून एक उत्तम प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस डिझाईन होतं. आता हे युजर एक्सपिरियन्स डिझाईनचं शास्त्र जरी पाश्चात्य जगामध्ये उदयाला आलं असलं तरी ह्याची भारतामध्ये पण आता गरज आहे आणि वापर सुरू झालेला आहे. आणि गेल्या 3-4 दशकांमध्ये बऱ्याचशा अमेरिकन आणि युरोपियन सॉफ्टवेअर कंपन्यांचं सॉफ्टवेअर निर्मितीचं काम भारतामध्ये आउटसोर्स होत आहे. त्यामुळे ही सॉफ्टवेअर्स युजर फ्रेंडली असावेत, त्यांचा युजर एक्सपिरियन्स चांगला असावा, यासाठी या सगळ्या कंपन्यांच्या भारतांच्या ऑफिसेसमध्ये पण युजर एक्सपिरियन्सची डिपार्टमेंट्स किंवा वेगवेगळे विभाग सुरू झाले. त्यामुळे युजर एक्सपिरियन्स डिझाईन या क्षेत्रामध्ये युजर रिसर्चर्स लागतात, यूएक्स डिझायनर्स लागतात, व्हिज्युअल डिझायनर्स लागतात. नंतर हे तयार केलेलं डिझाईन इम्प्लिमेंट करायला प्रोग्रामर्स किंवा डेव्हलपर्स लागतात, इंजिनियर्स लागतात. त्यामुळे युजर एक्सपिरियन्स डिझाईन या क्षेत्रामध्ये भारतामधल्या तरुण मुला-मुलींसाठी खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे. या विषयावरती मी अनेक लेख लिहिले आहेत, काही YouTube पॉडकास्ट पण आहेत. ते तुम्ही नक्की बघा आणि ज्या कोणाला या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे, पॅशन आहे, त्यांनी नक्की या क्षेत्रामध्ये या.